आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर मुख्य सुनावणी 23 जानेवारीपासून सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत युक्तिवाद होणार आणि त्यानंतर निकालासाठी 8 दिवस लागतील, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। अजित पवार गटाने वेळ वाढवून मागितला। 23 जानेवारीला आता सुनावणी। जयंत पाटलांची माहिती, तर अनिल पाटील 2019 ला पक्षात आले, त्यांना फार काही माहिती नाही, जयंत पाटलांचा टोला। समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली। 23 तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे। शरद पवार ठराविक लोकांचा ऐकत असल्यामुळे अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटील यांचं वक्तव्य। त्याने कुठलीही भूमिका पक्षांतर्गत ज्यावेळेला मांडण्याचा प्रयत्न केला जायचा ती मांडल्यानंतर ऐकल्याची भूमिका कुठेही केली जात नव्हती। भाजपनं तिकीट नाकारल्यावर 2019 मध्ये अनिल पाटील राष्ट्रवादीत आली, त्यांचा भाकरी फिरवल्याशी काय संबंध? जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। 2019लाच आमच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाहीये। ईडी सरकारचा हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जातोय। शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर आम्ही कोर्टात जाऊन लढणार, पवारांची प्रतिक्रिया। ईडीचा वापर ही या सरकारचे हे हत्यार की सत्तेचा पुरेपूर गैरवापर, आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम शेवटी कोर्टात लढणं, ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल। मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात, तर त्यांना अक्कल नाही का? त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळं केलं जातंय, ते तुकड्यावर जगतायत। तपास यंत्रणांच्या कारवाईवर संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। मुख्यमंत्र्यांना अक्कल नाही का? मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात ना, मग त्या सैनिकांना अक्कल नाही? आपण काय करतो तर आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून काय केलं जात आहे? महाराष्ट्राची शान आणि अभिमान असलेल्या शिवसेनेचे तुकडे केले। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील उबाठा संघटनेच्या नावाचा पोपट मेलेला आहे, नितेश राणेंची खोचक टीका। प्रकाश आंबेडकरांशी माझं बोलणं झालं, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याचा विचार पक्का, वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। सोमवारी मोठ्या भावासोबत एसीबी चौकशीला सामोरे जाणार। एसीबी कारवाई सुरू असली तरी आजपासून मतदारसंघाचा देखील दौरा करणार, राजन साळवी यांचं वक्तव्य। आणि म्हणून आजपासून मी पुन्हा एकदा लांजा असेल, साखरपा असेल, राजापूर असेल, या माझ्या त्या ठिकाणी मी जाऊन माझा जे नियोजित कार्यक्रम ती मी पार पाडणार आहे। एक शक्ती प्रदर्शन करत आपण या चौकशीला सामोरे जाणार का? काय सांगाल? चौकशीला मी सोमवारी माझ्या ज्येष्ठ बंधूंना घेऊन जाणार आहे। 1 किंवा 2 अपत्यावर थांबा, लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवाला देखील सर्वांना घर देणं शक्य होणार नाही, अजित पवारांचं वाढत्या लोकसंख्येवर भाष्य। 1 किंवा 2 अपत्यावर थांबा बाबा। 31 वर्षापूर्वी 91 ला खासदार झालो त्यावेळेस इथलं पॉप्युलेशन किती होतं आणि आता 33 वर्षांनी किती झालं, त्याच्यात किती मग ब्रह्मदेव आला ना तरी घर बांधून सगळ्याला देऊ शकत नाही। 22 तारखेला राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी मुंबईतील डब्बेवाले सुट्टीवर, डब्बेवाल्यांकडून मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन।